चला तर युट्यूब फॅमिली सगळ्या त्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आज तांदळाचे पापड आपण बनवतोय. तर कुकर घेतलेला आहे ना, कुकरमध्ये आपण छान असं पाणी टाकतोय. तर पाणी किती टाकतोय आपण युट्यूब फॅमिली 2 ग्लास पाणी टाकलेले आहे आपण. तर 2 ग्लास पाणी टाकायचे आणि 1 ग्लास आपल्याला पीठ टाकायचं. तर ग्लास बघू शकता तुम्ही आणि तांदळाचं पीठ आपण 1 ग्लास इथं भरून घेतलेलं आहे आणि छान असे ओवा आहे, मीठ आहे, पापड खार आहे, तीळ आहे. तर याच्यामध्ये ओवा भरलेला आहे आपण. आणि छान चवीनुसार असं जसं लागेल तसं आपण टाकणार आहे. तर तुम्ही बघताय तीळ, पापड खार, हिंग, ओवा, जिरं सर्व मटेरियल आपण असं छान घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला मस्त पापड बनवायचा आहे तांदळाचा. तर चला युट्यूब फॅमिली मीठ टाकूया आपण सगळ्यात पहिले. तर चवीनुसार आता मीठ टाकलेलं आहे आपण आणि तीळ पण टाकलेले आहे. तर तुम्ही बघू शकता तीळ असे चवीनुसारच टाकायचे आपल्याला. ओवा सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे. तर चवीनुसारच ओवा टाकायचा आहे. आणि इथे हिंग पावडर आपण टाकतोय. तर हिंग पावडर सुद्धा मी घेतलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा कसे टाकतात आणि इथे पापड खार आहे हा आपल्याकडे. तर पापड खार सुद्धा चवीनुसार टाकायचं आहे. तर चला मग युट्यूब फॅमिली तर तांदळाचं पीठ टाकून घेऊया आपण. छान असं पाणी कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि सुंदर असं मस्त आपलं मेनू इथं चाललेलं आहे. तर चला म्हटलं आता पीठ टाकून घेऊ आणि छान अशी पुढची रेसिपी तुम्ही बघणार आहे आता. तर पुढे काय करायचं आहे आपल्याला. तर पाणी ना उकळी येते पाण्याला. तर मी फक्त पीठ असं वरतून टाकते आणि आता तुम्ही बघताय पीठ तर खाली काही गेलेलं नाही. खाली फक्त पाणी आहे. तांदळाच्या याच्या वजनानुसार आहे ना पीठ हलकं झालेलं असतं. तर ते छान असं पाण्यावरती तरंगलेल्या हाताने ना छान असं प्लेन करून घ्यायचं आपल्याला आणि छान अशी मस्त रेसिपी बनवायची. तर काय रेसिपी तांदळाचा पापड. तर चला आता पाण्याला कशी उकळी येते युट्यूब फॅमिली बघत राहा तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि पुढे मी काय करते ते पण बघत राहा. तर चला आता मस्त गॅस चालू आहे खाली आणि सुंदर अशी खालून पाण्याला उकळी येते आणि पाण्याला उकळी येत असताना झाकण वगैरे काही ठेवलेलं नाही मी. पूर्ण उकळी आली की मग म्हटलं झाकण ठेवूया नंतर. तर तुम्ही बघताय आता गॅस आहे ना जवळ 5 ते 7 मिनिटं असं मी चालू ठेवला आणि पाण्याला अशी खळखळून उकळी येत होती आता आणि पाण्याला सुंदर इथं मध्ये सुंदर अशी उकळी येणार आहे फॅमिली तुम्ही बघू शकता. हे बघा छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि सुंदर असं पाणी पिठावर चाललेलं आहे आपलं जसे काही छान अशी बघा तुम्ही मस्त मला तर छान वाटते असं पीठ बघायला वासाने खूप सुंदर वाटते आणि सेम नागलीची जशी खिशी घेतो तशी तांदळाची पिठाची मी घेणार आहे आणि छोटंसं लाटणे आपल्याकडे चपाती लाटायची तर त्या लाटण्यानेच आपण खिशी घेणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता तुम्ही. तर आता छान अशी उकळी येऊ राहिली आपण आहे ना एक 5-1 मिनिटांमध्ये ना असं जवळ 15-1 मिनिटं जरी तुम्ही उकळून दिलं तरी चालणार आहे, काही अडचण नाही. आपल्या हिशोबानुसार 10 मिनिटं ठेवा, 15 मिनिटं ठेवा आणि थोडीशी जिऱ्याची दाणे आता मी टाकते इथं कारण जिरं टाकलेलं नव्हतं मी. ओव्याने आणि जिऱ्याने ना असा रंग येत असतो याला वेगवेगळ्या रंगाचा. तर म्हणजे असं हिरवट रंग जास्त येतो त्याला काळपट कलरचा. तर जिरं आहे ना जिऱ्याचं पाणी असते आणि ओव्याचं पाणी असतं. त्याच्यामुळे हा रंग येऊ शकतो. ओव्याच्याने नाही येणार पण जिऱ्याने नक्कीच त्याला असा रंग येऊ शकतो. तर आता याला छान अशी उकळी येते आणि उकळी आल्यानंतर आपल्याला छान असं लाटण्याने आता त्याची खिशी घ्यायची आणि तुम्ही बघताय पाणी बऱ्यापैकी आता खूपच कमी झालेलं आहे त्याच्यामधलं. जितकं पाणी कमी झालं तितकं चांगलंच आहे. कारण आपल्याला लक्षात येते की आपली खिशी छान शिजलेली. मी ना काय केलं पुन्हा 2 मिनिटासाठी म्हटलं तर झाकणच ठेवूया आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि पुन्हा आता झाकण काढून घेऊ आणि लाटणे तुम्ही बघताय माझ्या हातामध्ये. लाटण्याने आपल्याला मस्त खिशी घ्यायची आणि पाणी सगळं आटून गेलेलं आहे आता. तर युट्यूब फॅमिली काय वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. छान अशी पावडर बघा मस्त सुंदर आणि सुंदर आणि छान असे पापड बनवायचे आपल्याला. तर तांदळाचं पापड आहे आज आपल्याकडे आणि भरपूर अशी शिजून द्यायची खिशी. आता की खिशी झाल्यानंतर आहे ना पुन्हा झाकण ठेवायचे 15-20 मिनिटं कमी गॅसवरती ठेवायचे. कुकर खाली तुम्ही तवा ठेवला तरी चालणार आहे. तव्यावरती कुकर ठेवा, पातेलं ठेवा. पण तवा नक्कीच ठेवा म्हणजे पातेलं वगैरे आपलं लागत नाही खाली. आणि छान असं माझं काम चाललेलं आहे. खिशी घ्यायचं आणि खिशी तर घेतोच आहे आपण. पण खिशी घेतल्यानंतर 5-10 मिनिटं आपण पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे. 10 मिनिटं कमी वेळ तुम्हाला 20 मिनिटं जर वेळ असेल तर नक्कीच ठेवू शकता. एकदम कमी गॅस करायचा आणि 20 मिनिटं ठेवायचं आहे. आणि खिशी बघता तुम्ही किती सुंदर झालेली. आपण झाकण ठेवूया चला आता. तर झाकण ठेवलेले आहे आणि 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. मी पुन्हा आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि पुढची रेसिपी बघा मी काय करते आता युट्यूब फॅमिली. सुंदर आणि सुंदर असं पीठ तयार झालेलं आहे. फक्त आणि फक्त एका ग्लासचं पीठ आहे. तुम्ही बघितलेलं आहे माप पण दाखवलं मी तुम्हाला. 2 ग्लास पाणी, 1 ग्लास पीठ आणि असं प्रमाणे आणि खाली ना तेलाचे कॅरी बॅग आहे.
तर तेलाच्या ज्या पिशव्या असतात ना माझ्याकडे, त्या 2च ठेवल्या होत्या मी. तर जास्त काही माझ्या लक्षात नव्हतं की पापड करावं लागेल. तर मी काय केले, मुरलीची आणि एक सनफ्लॉवरची बॅग होती. तर दोन्ही बॅगा मी ठेवलेल्या होत्या. अधून-मधून तेल वापरत असते मी. तर सुंदर असं पीठ आहे ना, आता हाताने मळून घ्यायचं आपल्याला. ताटावर पिशवी आणि पिशवीवरती पीठ. जसं-जसं आपल्याला जमेल ना, तसं-तसं आपण मस्त अगदी प्रेस करून घ्यायचे. चटका बसणार नाही, काहीच नाही. बॅग आणि ही कॅरी बॅग नक्कीच वापरून बघा. याच्याने ना खूप हेल्प होते आपल्याला, खूप मदत होते या बॅगनी. पापड सुद्धा इतके सुंदर निघतात, पटापट, पटापट पापड निघत होते माझेवाले. आणि एकटीच होती मी पापड करायला, का असं काही नाही. मला सवय आता नेहमी प्रत्येक वेळेस मी करत असती. तर एकटीने जसं पापड मी करायचा निर्णय घेतला आणि म्हटलं चला आता छान असा पापड बनवूया. आणि सुंदर पिठी बघा तुम्ही, जवळून दिसतंय तुम्हाला ड्रायफ्रूट मी थोडा जवळ घेतला आणि बघताय तुम्ही. तर सुंदर असं पीठ असं छान-छान वास पण येतोय आणि छान असं पीठ आपण तयार केलेलं आहे. तर चला युट्यूब फॅमिली, मग पुढचा पापड आपल्याला बघायचा आहे आता. पटापट याच्या लाटा वगैरे करायच्या आहे आणि भरपूर असं मऊसूत मळून घेतलेलं आहे मी हाताने. कुठली गठुळी नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. तर चला आता याला आहे ना मस्त रोल बनवूया आपण. रोल बनवला नाही की मस्त त्याची लाटी पाडायची आणि लाटी पाडल्यानंतर आपल्याला छान असा पापड बनवायचा उडदाचा. तर पीठ आहे ना, तुम्ही असं जसं जेवढं मळाल ना तेवढं पीठ चांगलं आहे, म्हणजे पापड आहे ना फटाफट तयार होतो आपला आणि पापडही सुंदर तयार होतो. आणि पिठाला बघा चकाकी किती आलेली आहे, सुंदर चमचम करते पीठ. म्हणजे जेवढी चकाकी आली ना तेवढं पीठ आपलं जास्त शिजलेलं असतं. आणि याच पिशवीने मी पुन्हा आता ते गरम असल्यामुळे ना त्यानेच पुन्हा एकदा रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. कॅरी बॅगनेच रोल करते मी. तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली, काय वाटतंय तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि छान असं हाताने पुन्हा थोडासा रोल केलाय आपण. पीठ भरपूर गरम आहे अजून, कारण की शी ना पातेल्यामध्ये ना झाकणच ठेवलेलं आपण. आणि आता याला काय करायचं, चाकू घ्यायचा आहे आणि फटाफट तर आपल्याला जशी रोल करता येईल तसे करून घ्यायचे. असे कट पीस करायचे आणि पातेल्यात टाकून ठेवायचे, झाकण ठेवायचं पातेल्यावरती. पण पातेल्यात एक कॅरी बॅग ठेवलेली मी आणि त्याच्यात टाकलेले. नाही तर मग कुकरमध्ये टाकूया आपण. पिठाचंच कुकर आहे त्याच्यातच टाकूया आणि पटापट मस्त पापड लाटून घेऊया. तर सुंदर अशा झालेल्या आपल्या छान अशा मस्त टकाटक बघा तुम्ही बघू शकता, छान अशा वड्या पाडलेल्या आहे मी. आणि आता आपल्याला घ्यायचंय लाटायला. तर चला मग कुकरमध्येच मी टाकलं आणि पुन्हा एकदा लाटायला घेतले. आणि पापड कसा तयार होतो आणि कसा नाही तो तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहे. आणि कशाने पापड केला मी, कुठलाही साचा नाही, काही नाही, काही नाही. छान अशी डिश घेतलेली, डिशने प्रेस केलेले आहे. पिठाची खिशी आणि खिशी शिजून गेलेली भरपूर. त्याच्यामुळे पापड सुंदर सुंदर असा पापड तयार होतो आपल्याकडे. तर चला युट्यूब फॅमिली, काय वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता. हा झालेला आपला पापड तयार. तर चला युट्यूब फॅमिली, टाकूया आपण साडीवरती छान असा कपडा टाकलेला आहे आपण. आणि कपड्यावरती इथं पापड टाकायचं आहे आपल्याला. आणि पटापट पटापट आपलं आपलं काम चालू ठेवायचंय. पटकन एक पापड टाकला एक, तर मी एकटीच असते तर मला काही 1 ग्लास पीठ म्हणजे खूप काही महाग नाही. तर असं सुंदर मी पापड इथं करतीये. आणि तुम्हाला आपला पापड कसा वाटला युट्यूब फॅमिली कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला आता मग याला सुद्धा पुन्हा उन्हामध्ये टाकून देऊ आपण आणि असेच मग माझे पापड बराबर बराबर चालू होते. तर चला मग काय वाटतंय तुम्हाला कमेंट करा आणि नक्की सांगा. आणि हा पापड आहे ना, या पिशवीला लटकला ट्रायपॉड होता एका हातामध्ये. तर ड्रायफ्रूट सुद्धा मी बाहेर घेऊन गेली. ते म्हटलं चला ताईंना जवळून दाखवू पापड कसे निघताय कसे नाही आपले. आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी. पुन्हा आता पापडाला सुरुवात झालेली आहे आणि एका मागोमाग एक जवळ एका ग्लासमध्ये आपले 15 ते 20 पापड तयार झालेले जवळ. तर मी ना आता इथं ना 1 ग्लास घेतला होता, तर ग्लास नाही घेता आपली डिशच आपण घेणार आहे, कारण तुम्ही बघताय. तर डिशनीच पापड छान येतोय. ग्लासनी ना चिरत होता पापड, म्हणून मी काय केलंय छान असं पुन्हा आपल्या ग्लासनीच डिशनीच बनवत होती आणि ग्लास साईडला ठेवलेला होता. तर सुंदर असे पापड तयार होऊ राहिले. आणि तुम्हाला मी पापड तळून सुद्धा दाखवणार आहे कसा पापड तयार होईल आपला. आणि कसे झालेले पापड, खूप काही केले नाही मी. 15-20 पापड एका ग्लासमध्ये किती होतात आपल्याला. आणि त्यात आहे पीठ आहे ना खायला पण खूप सुंदर लागतं. याच्यावर तिळाची चटणी, थोडंसं तेल वगैरे जर टाकलं ना आपण, तर मऊ लुसलुशीत पीठ आहे ना असं खायला पण खूप भारी लागतं. तर चला मग आता आपले पापड बघूया आपण. आणि छान असे पापड मी आता बाहेर टाकलेले आहे. आणि बाहेर टाकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं युट्यूब फॅमिली कमेंट करून नक्की सांगू शकता तुम्ही. आता एकटीच होती पापड करायला, तर किती करणार आहे करून करून. चला म्हटलं 2-4 दिवसामध्ये 4 ग्लास जरी झाले हळूहळू तरी भरपूर आहे आपल्याला. आणि सुंदर असे सणाला वगैरे कधीतरी तळण्यासाठी ना छान वाटतात असे पापड. आणि मग मी काय केलंय, छान असे टाकून घेतले आणि पुन्हा आता वाळून गेलेले पापड तुमच्या समोर पुन्हा घेऊन आली मी. आणि छान तेल ठेवलंय, तेल तापले आणि छान असा पापड सुद्धा तळला गेलेला आहे आपला, तुम्ही बघू शकता.
तर याच्यामध्ये ना जिऱ्याचं पाणी असल्यामुळे पापडाचा रंग आहे ना खूप पांढरा शुभ्र नाही आलेला आहे. तर हा कलर ना फक्त जिऱ्याच्या पाण्याचा आहे. तुम्हाला पण माहिती आहे जिऱ्याचं पाणी कसं असतं आणि कसं नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर फॅमिली कमेंट करून नक्कीच सांगू शकता. आणि नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्ही आपल्यासोबत येणारच आहे. ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा, म्हणजे यूट्यूबकडनं तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. आणि जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील मी लाईव्ह येईल. लाईव्हसुद्धा असतात आपले सकाळ संध्याकाळ. आणि असे आपले व्हिडिओ जर आले तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल. त्याच्यासाठी सबस्क्राईबर करायचं असतं, बाकी काही नाही आहे. आणि लाईक करा ताईंनी, आलेल्या ताईंनी डबल लाईव्हला डबल टॅप करायचे आणि याला एकदा फक्त क्लिक करायचे. तर तिथे चिन्ह दिलेलं असतं लाईकचं, तर त्याच्यावर क्लिक केलं की लाईक होऊन जाते. एक एक लाईक करा ताईंनी यूट्यूब फॅमिलीने छान अशी. आणि सुंदर असे पापड आपले तळून झालेले. तर कुरकुरीत पापड आहे, तुम्हाला आवाज येतो का बघा बरं. असा कुरकुरीत पापड आपल्याकडे तयार आहे. तर चला यूट्यूब फॅमिली कसा वाटतं आजचा पापड कमेंट करून नक्कीच आपल्या ताई सांगतील. आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येतील, तोपर्यंत बाय बाय.